विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। बैलपोळा सण साजरा करण्याच्या परवानगी द्या, स्वाभिमानीचे नितीन अगरवाल यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। लवकरच जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या लाडक्या सर्जाराजाचा बैलपोळा सण येत आहे। बैलपोळा हा वर्षातून एकदा येणारा सण आहे। शेतकरी वर्गासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। वर्षभर ज्या सर्जाराजाच्या जीवावर शेतकरी मेहनत करून जमिनीतून सोनं पिकवतात व देशाचीच नव्हे तर सर्व जगाची भूक भागवतो, त्या मुक्या जनावरापोटी प्रेम दाखवून त्यांची पूजा करून मोठ्या आनंदाने वाजत गाजत मिरवणूक काढण्याची प्रथा बैलपोळा सणाची आहे। बैलपोळ्याच्या सणाला चांगली विक्री होईल म्हणून अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी बेंदूर सणासाठी सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी आपल्या दुकानात भरले। मोठ्या व्यापाऱ्याकडून लहान व्यापाऱ्यांनी तो माल खरेदीही केला आहे। आता मोठ्या व्यापाऱ्याला याची झळ नाही, मात्र जो छोटा व्यापारी आहे त्याने अडचणीवर मात करून उसने पासने करून अथवा कोणी टक्केवारी काढून दुकाने थाटली आहेत। मात्र जर तो माल विकलाच गेला नाही तर पैसे फेडायचे कसे, यामुळे त्यांचे खूप नुकसान होणार। याकरिता सर्वच बाबीचा विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष तालुका अध्यक्ष नितीन अगरवाल यांनी बैलपोळा साजरा करण्याची मुभा मिळण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। नमस्कार, मी नितीन किशोर अग्रवाल, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष तालुका अध्यक्ष लोणार मेहकर। मित्र, शेतकऱ्याचा सखा मित्र बैल याचा सण येत आहे लवकरच, आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षामुळे कोरोना काळामुळे शेतकऱ्याचा बैलपोळा हा सण साजरा करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये खूप अस्वस्थता जाणवत आहे, खूप नाराजी जाणवत आहे। मित्र, शहरामध्ये राहणारी लोक त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात, खूप पैसा खर्च करतात आणि शहरामधल्या प्रकाशमय जीवनामध्ये जगत असतात। परंतु शेतकरी हा संपूर्ण 12 महिने शेतामध्ये काळ्या आईची सेवा करतो, काबाड कष्ट करत असतो आणि शेतकऱ्याच्या या काबाड कष्टामध्ये त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं कष्ट, मेहनत करण्याचं काम हे त्याचे बैल करत असतात। बैलही निस्वार्थपणे काळ्या आईची सेवा करत असतात। बैलाचं महत्त्व संपूर्ण जगाला, देशाला आणि शेतकऱ्याला, गावगाड्यातल्या सर्व नागरिकांनाच नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा शेती आणि शेतकऱ्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला आपल्या देशाचं राजचिन्ह अशोक स्तंभ, या अशोक स्तंभामध्ये बैलाला जे स्थान मिळालेलं आहे दक्षिण बाजूला उजव्या दिशेने, याच्यावरून समजते की बैलाचं काय महत्त्व आहे। तरी सुद्धा बैलपोळ्याच्या या दिवशी शेतकरी सर्व गावभर शेतकऱ्यांना सकाळपासून धुतात, चांगल्या प्रकारे त्यांना आंघोळ घालून त्यांची पूजा अर्चना करतात। घरोघरी त्यांना गावामध्ये नेऊन पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो, त्यांचं औक्षण केलं जातं, आपल्या आया बहिणी त्यांना ओवाळणी घालतात आणि या प्रकारे शेतकरी त्यांच्या सखा मित्रासोबत, बैलासोबत हा सण साजरा करत असतात। तरी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणार, स्वाभिमानी शेतकरी संघटना मेहकर यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मी नितीन किशोर अग्रवाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना या व्हिडिओद्वारे तसेच लेखी निवेदनाद्वारे विनंती करत आहे की नाही बुवा, त्यांनी बैलपोळा हा सण साजरा करण्याकरिता 2 दिवसाची काय होणार, परंतु सर्वांना मुभा देण्यात यावी, याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे आणि या विनंतीचा त्यांनी विचार करावा। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।